हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी महाराजांकडे मी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते. आपल्या घरामध्ये मोरपंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील ताणतणाव दूर कसे होतील, आपण आज त्याबद्दल बोलणार आहोत. हिंदू धर्मात मोराच्या पंखाला किती मोठं विशेष महत्त्व आहे, हे तुम्हाला तर माहीतच असेल. भगवान कृष्ण मोरपंखाला आपल्या मुकुटावर स्थान देतात. तुम्ही याचा विचार करू शकता, मोरपंख त्यांच्या मुकुटावर आहे म्हणजे ते किती मोठं आपल्यासाठी खूप मोठं भाग्यशाली आहे आपल्यासाठी. तर हिंदू धर्मात मोरपंखाला विशेष मोठं महत्त्व आहे. भगवान कृष्ण मोरपंखाला आपल्या मुकुटावर स्थान देतात. मान्यता अशी आहे की म्हणजे जर मोरपंख न लावता भगवान कृष्णाची आपण जर पूजा अर्चना केली तर त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्याशिवाय अजून सांगायचं म्हटलं तर भगवान शिवचे जे पुत्र कार्तिकेय, देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहन जे आहे ते पण मोरच आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहीतच असेल. इतकंच नाही तर अनेक ग्रंथ मोरपंखाने लिहिण्यात आलेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रात मोरपंखाच्या महत्त्वाबाबत खूप काही सांगण्यात आलेलं आहे. अनेक लोक मोरपंखाचा वापर घराला सजवण्यासाठी, घरामध्ये जी सजावट आपण करतो त्यासाठी खूप लोक मोरपंखाचा वापर करतात. मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असतं, जे आपलं मन मोहून घेतं. पण तुम्हाला काय माहिती आहे का, की मोराचा पंख घरामध्ये ठेवणं किती अत्यंत चांगलं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी देतं. आपल्या घरामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी येते की सांगू शकत नाही आपण. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोराचे पंख ठेवणं खूप चांगलं असतं, खूप शुभ मानलं जातं. मोरपंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात. चला तर जाणून घेऊयात मोरपंख लावणे किती फायदेशीर असते. तर वास्तुशास्त्रानुसार मोरपंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने पण आर्थिक समस्या आपल्या घरातील ज्या असतील त्या सर्व दूर होतात. मान्यता अशी आहे की मोरपंख लावण्याने घरात सुख समृद्धी पण येते. आपल्या घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते. त्याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथं जर तुम्ही मोरपंखाचा एक पंख जरी ठेवला तरी तिथे आपल्या ज्या पैशाच्या समस्या वगैरे असतील, पैशाची अडचण निर्माण होत असेल ती उद्भवत नाही. आपण नेहमीच ऐकत असेल की मोराचा पंख पुस्तकात ठेवणं सुद्धा चांगलं असतं. वास्तुशास्त्रानुसार ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही, लक्ष नसतं, त्यांनी आपल्या पुस्तकात मोरपंखाचा एखादा पंख जरी ठेवला, असे केल्याने त्यांची अभ्यासात जी एकाग्रता असते, ती एकाग्रता वाढते. वास्तुशास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की घराच्या द्वारावर मोरपंख लावल्याने निगेटिव्ह एनर्जी असते, जी नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आपल्या राहते. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर ताणतणाव असतील, जर पती-पत्नीच्या नात्यामध्ये तणाव येत असेल, तर घराच्या बेडरूममध्ये मोरपंखाचा फोटो लावावा. त्याशिवाय अजून अशी खूप उपाय आहेत आपल्याला करण्यासारखे. मोरपंखाने घरातील त्रास पण कमी होतो. त्यासाठी 3 मोरपंखाला काळ्या धाग्यात बांधून घ्या आणि मग सुपारीच्या काही तुकड्यांवर पाणी शिंपडताना 21 वेळा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. बघा, तुम्हाला लवकरात लवकरच फरक जाणवेल आणि तुमच्या घरातील जी अडचणी आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहे, वैवाहिक जीवनामध्ये जे अडचण येत आहे, भांडण होत आहेत, त्या सर्व ज्या गोष्टी तुमच्या घरात निगेटिव्ह होत आहेत, त्या सर्व हळूहळू बंद होतील. तर मोरपंखी हे देवी लक्ष्मीचे प्रसिद्ध वस्तूपैकी एक आहे. त्यामुळेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे खूप उपयुक्त मानलं जातं. खूप फायदेशीर आहे आपल्यासाठी. तर मोरपंख वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा कार्यालयाच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे ठेवल्यास चमत्कार घडू शकतात असा दृढ विश्वास आहे. खूप अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा. नक्की तुम्ही करून बघा. वास्तुदोष, तुम्ही मोराचे पंख कसे लावाल? वास्तुदोष दूर होऊ शकतात त्याच्यामुळे. घरात मोराचे पीस ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार 8 मोराची पिसे ईशान्य भिंतीवर बांधून ठेवावीत. यामुळे वास्तुदोष आपला संपू शकतो, पण पिसांचा गुच्छ प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी ठेवावा. आपल्याला पती-पत्नीचं नातं, एकत्रित कुटुंबाचं नातं जर आपल्याला घट्ट ठेवायचं असेल, तर तुम्हाला मी सांगते, नवरा-बायकोचं नातं, वैवाहिक जीवनामध्ये जे त्रास असतील ते तुम्हाला घट्ट करण्यासाठी, नातं आपलं घट्ट ठेवण्यासाठी एक उपाय आहे. बेडरूममध्ये 2 मोराची पिसे ठेवल्याने जोडप्याचे नातं घट्ट होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये 2 मोराची पिसे लावावीत.
असं मानलं जातं की आपल्या घरामध्ये मोराची पेंटिंग आपल्या घरामध्ये जर असेल तर आपली जी आर्थिक स्थिरता असते ती प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, पुढे शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.